नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि आपण एकूण इथे 4 अध्याय घेणार आहे. छोटे छोटे अध्याय असल्यामुळं 25, 26, 27 आणि 28. नमामि देवी नर्मदे नमामि देवी त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता हा जो अध्याय आहे 25वा, त्यामध्ये पुष्करिणी आदित्य तीर्थ महिमा वर्णन आहे. मार्कंडेय म्हणाले, त्यानंतर मनुष्याची सर्व पापे नष्ट करणाऱ्या पुष्करणीची यात्रा करावी, ज्याचा प्रभाव श्रवण करण्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. नर्मदेच्या उत्तर तटावर एक पवित्र तीर्थ आहे, जेथे भगवान वेदमूर्ती सूर्यनारायण सदैव विराजमान आहेत. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्र सर्व कामनांची पूर्ती करणारे उत्तम तीर्थ आहे, त्याप्रमाणे हेही सर्व कामनांचे फळ देणारे, त्याचप्रकारे हेही सर्व कामनाची फल देणारे असे पुष्पक्षेत्र आहे. हे राजन, ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रात दानाची वृद्धी होते, म्हणजे काही ग्रहण वगैरे असेल की बघा, लोक कुरुक्षेत्राला तिथं स्नान करतात आणि दान करतात, तर त्याची भरपूर दुप्पट चौपट होतं, म्हणजे आपण जे लोकाला दान करतो ते. त्याप्रमाणे पुष्करिणीमध्ये दानाचा प्रभाव वाढतो, यात संशय नाही. हे राजन, जो पुरुष येथे मस्तकावर सुवर्ण निर्मित एक यवदान करतो, त्याप्रमाणे नरात मस्तक उत्तम स्थान आहे. त्याप्रमाणे पुष्करणीत त्या दानाची स्थिती उत्तम मानली जाते. म्हणजे एक यव म्हणजे एक जवाचा जरी सोन्याचा जव असतो छोटासा, आता तो कसा असेल, तोळा, मासा, गुंज, त्या प्रकारात त्यावेळी सोनं स्वस्त होतं, लोक हे सुवर्णदान करायचे. आता काही लोकांना शक्य नाही, लाखात सोनं गेलं आहे, पण काही दान केलं तुम्ही तर तिथं ते दुप्पट चौपट होत राहतं. ज्याप्रमाणे शरीरामध्ये मस्तकाला उत्तम स्थान आहे, डोक्याचं महत्त्व आहे, तसं तिथल्या दानाचं महत्त्व आहे. जो पुरुष सूर्यग्रहणात स्नान करून विधीपूर्वक दान करतो, हत्ती, घोडे, रथ, रत्न, गाई, गाडी चालवणारे बैल, आता तेव्हा बैलगाड्या होत्या, हत्ती घोडे होते, मग आता काय द्यायचं आपण, सायकल द्या, स्कूटर द्या, तुम्हाला जे काय आत्ताच्या कलियुगातलं दान आहे वाहन ते देऊ शकता तुम्ही. सुवर्ण, चांदी इत्यादी वस्तू 13 दिवसापर्यंत जो ब्राह्मणास दान करतो, त्यास 13 पट पुण्यफल प्राप्त होते. या तीर्थात जो पुरुष तिळयुक्त जलाने पितरांचे तर्पण करतो, राजन, त्यास 12 वर्षात सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे जसं पैसेवाल्या लोकांना महाग दान सांगितले, तसं गरिबांना स्वस्तही दान सांगितले, की साध्या तिळाची तुम्ही हे करा, तिलांजली द्या तिथं, आणि म्हणजे जसं आपण तर्पण करतो तसं द्या पितरांना, तर 12 वर्षात तुम्हाला काही सिद्धी प्राप्त होतील. जो पुरुष येथे खीर, मध आणि घृताचे श्राद्ध करतो, तो मनुष्य स्वर्ग प्राप्त होतो. आता खीर, मध आणि तूप हे सर्वसामान्यांना पण आजकाल सर्वांना शक्य आहे, तो स्वर्ग प्राप्त करतो. तसेच पितृनिमित्ताने दान अक्षय होते. मनुष्य या तीर्थात अक्षदा, बोर, म्हणजे काय नाही तर बोरासारखी फळं पण टाका, बेल आणि तिळासह तर्पण करण्याने अक्षय फळ मिळते. या तीर्थात निश्चित हे फळ मिळते, यात संशय नाही. जो मनुष्य येथे स्नान करून सूर्याची पूजा करतो, आदित्य हृदय जपून, आदित्य हृदय नावाचं स्तोत्र आहे बरं, त्याचा जप करतो, म्हणजे सूर्याचं स्नान करतो, सूर्याला अर्घ्य देतो, पूजन करतो आणि आदित्य हृदयाचा जप करतो आणि सूर्याचं पूजन करतो, तो मनुष्य देववंदित उत्तम लोकात जातो. म्हणजे जिथं देव पण तुमचं वंदन करतील त्या लोकात तो मनुष्य जातो. जो पुरुष प्रथम ऋग्वेदाच्या व नंतर यजुर्वेदाचे, सामवेदाचे एकेका रुचेचा जप करतो, त्या पुरुषाला निश्चित संपूर्ण वेदाचे फळ मिळते. म्हणजे म्हणतो ना आपण काय ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, तर त्यातले 3च हे सांगितले तिथं, त्याचं ते फळ तुम्हाला मिळतं. जो पुरुष सूर्यनारायणाचे ध्यान करत 3 अक्षरांचा ओंकार अर्थक मंत्राचा जप करतो, त्या पुरुषाची सर्व पापे नष्ट होतात. असा इथे हा पुष्करणी आदित्य तीर्थ महिमा वर्णन समाप्त झालेले आहे. नर्मदे हर. आता ही नर्मदेची यात्रा कशी कशी करायची किंवा नर्मदा परिक्रमा कशी करायची त्याबद्दलच ही माहिती आहे. पुढचं तीर्थ आहे कुमारेश्वर तीर्थ. अध्याय 26. मार्कंडेय म्हणाले, हे राजन, ज्या मनुष्याने पुन्हा सर्व तीर्थात प्रसिद्ध अशा अगस्त्येश्वराच्या जवळ
उत्तम कुमारेश्वराची यात्रा करावी. म्हणजे अगस्त्येश्वर झालं, त्याच्याजवळ कुमारेश्वर आहे, त्याची यात्रा करावी. तेथे स्वामी कार्तिकेयाने सर्व पापविनाशक शंकराची मोठ्या भक्तीने आराधना करून सिद्धी प्राप्त केल्या. बघा, नावावरूनच कळतं, कारण कार्तिकेयलाच कुमारस्वामी म्हटलं जातं. तर त्याने तिथं ती हे केलेली आहे, शंकराची मोठ्या भक्तीने आराधना केली आणि सिद्धी प्राप्त केल्या. आता मागच्या यात एक पापेश्वर होतं, म्हणजे काय की ते सर्व पाप नष्ट करतं. शूलभेद म्हणजे काय, तिथं व्याधाचं स्वर, म्हणजे प्रत्येकाचं असं नावानुसारच ते तीर्थ आहे की तिथली ती घटना घडलेली आहे. या आराधनेच्या प्रभावाने तो शत्रुविनाशक देवसेनापती आणि तेजस्वी झाला. म्हणजे तिथे कुमारस्वामींनी तीर्थ यात्रा केली आणि शंकराची आराधना केली, त्यामुळे त्याला देवांचा सेनापती केलेला आहे, तो तेजस्वी असा आहे. या तीर्थाचे विलक्षण महात्म्य आहे. त्या काळापासून नर्मदेच्या तटावर हे एक तीर्थ प्रसिद्ध झाले. त्या तीर्थावर जाऊन जो पुरुष एकाग्र चित्ताने कार्तिक मासाच्या चतुर्दशी आणि विशेष रूपाने अष्टमीस, म्हणजे चतुर्दशी आणि अष्टमी ह्या कार्तिकातल्या ज्या 2 तिथ्या आहेत, त्या तिथ्यांना दही दूध तुपाने शंकरास स्नान घालावे. म्हणजे थोडक्यात पंचामृताने स्नान घालावे किंवा वेगळं वेगळं दही दूध तुपाने देखील घालावं. आणि तिथं मग ते देवाचं म्हणजे पूजन विधीपूर्वक पूजन केलं पाहिजे. तेथे गायन पिंडदान विधीपूर्वक केले पाहिजे. पांडुपुत्र, म्हणजे आता तो कुणाला सांगतो, ही सगळी कथा मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराला सांगतायत. म्हणून पांडुपुत्र, हे पांडुपुत्रा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्राने आपापली कर्मे शुभवृत्तीने करावीत. हे कुंतीपुत्रा, ज्याने सत्पात्री ब्राह्मणास काही दान दिले तर ते अक्षयी होते. 10 ठिकाणी सांगितलंय. नुसतं ब्राह्मणांना दान नाही, तर सत्पात्री ब्राह्मणाला दान करा, जो सर्व नियम पाळतो, जो व्यवस्थित आहे, जो ज्याला वेद आहेत, काही गोष्टी येतात, त्याला मंत्रतंत्र चांगले येतात, अशा सत्पात्री ब्राह्मणाला द्या. राजन, श्री कार्तिकेय स्वामीद्वारा हे तीर्थ बनले आहे. हे पांडुनंदन, कुमारेश्वराच्या पूजेने प्राप्त होणारे हे सर्व फळ मी तुम्हाला सांगितले. तो कुमारेश्वराचे दर्शन घेतो त्या मनुष्यास मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त होतो. हे भगवान शंकराचे भाषण आहे आणि ते त्रिवार सत्य आहे. असा इथे कुमारेश्वर तीर्थ महिमा समाप्त झाला आहे. हा अध्याय समाप्त. नर्मदे हर. पुढचा अध्याय आहे आनंदेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन, अध्याय 27वा. मार्कंडेय म्हणाले, हे राजेंद्र, त्यानंतर उत्तम आनंदेश्वर तीर्थाची माहिती मी तुला सांगतो. म्हणजे हे उत्तम तीर्थ आहे, जेथे शंकरांना आनंद मिळाला. सर्व पापांचा क्षय करणाऱ्या त्या तीर्थाचा महिमा मी तुला सांगतो. युधिष्ठिर म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ, श्री शंकराचे तेथील आनंदाचे कारण मला संक्षेपाने सांगा. मग ते म्हणले, शंकरांना का आनंद झाला हे ऋषीवर तुम्ही मला थोडक्यामध्ये सांगा, म्हणजे मला कळेल. मार्कंडेय म्हणाले, हे राजश्रेष्ठा, उत्तम आनंदेश्वराचा महिमा सांगतो. देवादिदेव महादेव दानवांचा वध करून तिथे आले. संपूर्ण देवांची, मग सगळे देव यक्ष किन्नर यांनी त्यांची स्तुती केली. त्यानंतर ते आपल्या नंदीवर आरूढ झाले. ते महादेव आनंदाने नाचू लागले. पार्वतीच्या अर्ध्या अंगात राहणारे भयंकर रूप धारण करणारे भूत बेताळ कंकाल यांनीही भयंकर रूप धारण केले. त्यामुळे रूपधारी भगवान शंकरांनी, हे युधिष्ठिरा, नर्मदेच्या दक्षिण तटावर हे नृत्य केले. मग आता महादेव आनंदाने नाचायला लागले की महादेवाचे सगळे गण पण नाचायला लागले. पार्वतीचा अर्धांग आहेत ना ते. मग भयंकर रूप धारण करणारे भूत प्रेत बेताळ कंकाळ यांनी पण भयंकर रूप करून नाचायला लागले आणि हे दक्षिणेच्या तटावरती नृत्य केले आहे. तेथे संतुष्ट मरुदगणांनी देवांच्या द्वारा कमलरूपी आसनावर असणारे ते देव विराजमान झाले. तेव्हापासून हे तीर्थ आनंदेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाते. मग हे मरुदगण म्हणजे काय, मरु वायू असे ते उपदेव आहेत सगळे. हे त्यामध्ये एक मरुगण आहे. तर मग देवांच्या द्वारा असं कमलाचं एक आसन केलं होतं आणि त्यात ते सगळे देव विराजमान झाले. तेव्हापासून हे आनंदेश्वर तीर्थ म्हणून ओळखले जाते. आता ह्या तिथ्यांना काय, हे राजन, अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा या तिथीस भगवान शिवाचे विधीपूर्वक सुगंधित द्रव्याने विलेपन करावे.
युधिष्ठिर, येथे यथाशक्ती ब्राह्मणाचेही पूजन करावे. येथे मनुष्याने गोदान आणि मंगलकारी वस्त्रदानही द्यावे. मग काय सांगितलंय इथं? भगवान शिवाचं अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा या तिथ्यांना विधीपूर्वक सुगंधी द्रव्य वगैरे वापरून, विलेपन, चंदन असं सगळं वापरून पूजन करावं. ब्राह्मणांचं पूजन करावं. तुमच्या यथाशक्ती काय तुम्हाला दान देता येईल ते द्यावं. गोदान, गाईचं दान देऊ शकता. मंगलकारी वस्त्रदाने देऊ शकतात. आता गोदान कसं देतात माहिती का? आताच मी माझ्याकडे साठी शांत केली तर गोदान म्हणजे चांदीची गाय दिली छोटीशी, एक 500-700, 700-750 रुपयापर्यंतची. तसंही दान करता येतं. तर असा हा आता आनंदेश्वर तीर्थाचा महिमा इथे समाप्त झालेला आहे. याच्या पुढचा आहे अध्याय 28वा, मातृतीर्थवंदन. मार्कंडेय सांगतात, हे राजन, मातंग नावाचे ऋषी होते. ते स्वतः हत्ती मारून पितरांचे श्राद्ध करत असत. त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार खूप मोठा होता. तपसामर्थ्यामुळे ते सर्व संघ परित्याग करून स्वयंसिद्ध बनले होते. या श्राद्धाच्या दिवशी त्यांच्याकडे सप्तऋषी आले. मातंगांनी त्यांना नमस्कार केला. अर्ध्य पाद्य आसन देऊन गौरव केला. त्यांना नमस्कार करून मातंग ऋषी म्हणाले, मी आज धन्य झालो आहे. माझ्या पितरांच्या श्राद्धा दिवशी आपण आल्याने निश्चितच माझे पितर उद्धरून जातील. तसे पाहता सप्तऋषी हे केवळ मातंगांना थोडा वेळ भेटण्यासाठी आले होते. त्यांना श्राद्धाचे वर्तमान ऐकून विस्मय वाटला. ते एकमेकाकडे पाहू लागले. त्यांच्या मनाची घालमेल मातंगांनी जाणली. ते म्हणाले, आपण येथे स्नान करून जेवणासाठी यावे. त्यावर सप्तऋषी म्हणाले, आमच्यातील काही गंगेवर स्नान करतात तर काही सरस्वतीवर. त्यामुळे आम्ही येथे अन्नग्रहण करू शकत नाही. परंतु हात जोडून विनयपूर्वक मातंग म्हणाले, हे ऋषीश्वर, येथे साक्षात नर्मदा आणि कृपाधन कैवल्यनिधान शंकर असताना अन्यत्र जाण्याची गरज काय? जर आपली इच्छा असेल तर गंगा सरस्वती याही येथे येतील. म्हणून त्यांनी शंकराचे ध्यान करून एक समिधा जोराने जमिनीवर आपटली. त्याबरोबर त्यातून गंगा सरस्वती प्रगट झाल्या व त्याचा प्रवाह नर्मदेला जाऊन मिळाला. तर ज्या हत्तीचे मांस शिजवून सप्तऋषींना वाढले आणि त्याचवेळी सप्तऋषींनी आपले डोळे झाकून घेतले आणि मातंगांनी तक्षणी मातृकांचे आवाहन केले. क्षणार्धात त्या मांसाचे परिवर्तन सुग्रास अन्नात झाले. प्रत्यक्ष योगिनी व माता अन्नपूर्णा सप्तऋषींना जेवण वाढण्यासाठी उभ्या राहिल्या. डोळे उघडून पाहतात तर सप्तऋषींना सात्विक अन्न पाहून आनंद झाला. माता अन्नपूर्णेचे आणि योगिनीचे दर्शन होताच मातंगांचा अधिकार कळला. मग सर्वांनी प्रसन्न मनाने अन्न ग्रहण केले. मातंगांना श्राद्ध पूर्ण झाल्याचा आनंद झाला. या ठिकाणी श्राद्धात मदत करून आपल्या धर्माचे रक्षण केले म्हणून मातंगांनी 64 योगिनी आणि 16 मातृकांची व अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना केली. हे मातृतीर्थ महाराजपूर येथील टेंबेस्वामींनी स्थापन केलेल्या दत्त मंदिराच्या पश्चिम घाटालाच अर्थात नर्मदेच्या उत्तर तटावर आहेत. येथे बंजारा नदीचा संगम आहे. याशिवाय गंगा, यमुना, सरस्वती या नद्या सरस्वती घाटावर अर्थात नर्मदेच्या उत्तर तटावर नर्मदेला मिळतात. या ठिकाणालाच वामनगंगा जलप्रपात असे देखील म्हणतात. भेडाघाट या ठिकाणच्या बाजूने एक नर्मदेचा मुख्य प्रवाह वाहतो. तिलाच बुड्डी मैया म्हणतात. म्हणजे काय, खूप जुनी आहे ती नदी म्हणून बुड्डी मैया. भेडाघाट या ठिकाणी 64 योगिनी प्रतिष्ठापित केलेल्या आहेत. या मातृतीर्थाचा महिमा मातंगांनी दाखवून दिला. येथील स्नानदान याचे फळ विलक्षण आहे. आता हा जो अध्याय आहे तो मुळात मातंग हत्तीला देखील म्हटलं जातं. या ऋषींचं नाव देखील मातंग होतं आणि मातंगी म्हणजे साक्षात पार्वतीचं नाव आहे किंवा पार्वतीचंच नाव आहे, लक्ष्मीचं नाही. तर आता मी पण पहिल्यांदाच असल्या कथा ह्या वाचत आहे काय काय की ज्या मला पण माहीत नाही आहेत. तर आता ते मातंग ऋषी काय करायचे तर आपल्या पितरांच्या श्राद्धाला हत्ती मारायचे आणि पितरांचं श्राद्ध करायचं. आता ते बिचारे हत्तींना मारून का करायचं काय माहीत नाही, काय असेल त्या काळामधली गोष्ट. तर एकदा सप्तऋषी आले मातंग ऋषींना भेटायला. ते सहज भेटायला म्हणून आले होते. त्या दिवशी त्यांच्या पितरांचं श्राद्ध होतं. मातंग ऋषींना आनंद झाला. म्हणले, तुमच्यासारखे महान तपस्वी सप्तऋषी आज माझ्या घरी आले. आज माझ्या पितरांचा निश्चित उद्धार झाला. तर मी आता तुम्हाला म्हणजे भोजन घालतो. आता ते एकमेकाकडे पाहू लागले बिचारे. कारण काय, हे असलं जेवण कोण खाणार हो. मग त्याने कारण सांगितलं की आम्ही एकजण गंगेत स्नान करतो, एकजण सरस्वती स्नान करतो, तर आम्हाला वेळ लागेल, आम्हाला काही शक्य नाही.
मग त्यांना मातंग ऋषींचा अधिकार माहीत नव्हता. ते म्हणले अहो इथं साक्षात नर्मदा मैया आहे आणि मी आता बोलावतो म्हणे सरस्वती आणि गंगेला. आणि मग असं करून त्यांनी ध्यान केलं शंकराचं आणि त्या पाचारण केलं. त्या नद्या आल्या तिथे ध्यान केल्याबरोबर. एक समिधा जोरात जमिनीवर आपटली, त्यावर तिथून गंगा सरस्वती प्रगट झाल्या. मग नर्मदेला त्या मिळाल्या तिथं. आता काय दुसरं कारणच नाही ना. मग काय केलं तर त्यांनी सांगितलं की स्नान केलं. बसले आता बिचारे डोळे झाकून, हत्तीचं मांस वाढणार आपल्या पानात म्हणून. मग काय केलं त्यांनी, सप्तमातृका असतात त्यांना 64 योगिनी, अन्नपूर्णा, त्यांना आव्हान केलं. मग एका क्षणात त्या हत्तीच्या मांसाचं सात्विक अन्नात रूपांतर झालं. मग ते ऋषी खुश झाले आणि साक्षात अन्नपूर्णा माता आणि योगिनी तिथं आल्या वाढायसाठी. त्यांचं देखील दर्शन घडलं. मग ऋषी धन्य झाले. मग तिथं मातंग ऋषींनी 64 योगिनी, 16 मातृका आणि अन्नपूर्णेची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि त्याच तीर्थाला मातृका तीर्थ असं म्हटलेलं आहे. नर्मदे हर. इथे हा अध्याय समाप्त. आता याच्या पुढील अध्याय आहे धनद तीर्थ. नमस्कार. नर्मदे हर 29वा अध्याय आहे धनद तीर्थ महात्म्य वर्णन. श्री मार्कंडेय म्हणतात, युधिष्ठिर, त्यानंतर दक्षिण तटावर सर्व पापांचा क्षय करणाऱ्या धनद तीर्थाची यात्रा करावी, जेथे सर्व तीर्थाचे फळ मिळते यात संशय नाही. मनुष्य जितेंद्रिय होऊन चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीस मोठ्या भक्तीने उपवास करून मनुष्याने रात्री जागरण करावे. हे राजन, बुद्धिमान मनुष्याने तेथे पंचामृताने कुबेरा स्नान घालावे, तुपाचा दिवा लावावा, संगीताने नृत्य करावे. आपले कल्याण इच्छिणाऱ्या प्रभातकाळी आपलं जे कल्याण करतील, असे आशीर्वाद देतील अशा ब्राह्मणांचं सकाळी पूजन करावं, त्यांना दान द्यावं. ज्यास दान द्यायचे आहे असा ब्राह्मण विद्यावान, सिद्धांतवादी, श्रौत आणि स्मार्त क्रिया करणारा व पवित्र आचरण करणारा असावा. भोजन, वस्त्र तसेच धन, उपहार स्वरूप छत्र, शय्या दिल्याने तो पापरहित होतो. 3 जन्माची पापे त्या तीर्थाच्या स्नानाने नष्ट होतात. दुर्जनासही स्वर्ग, सज्जनास मोक्ष मिळतो. स्वभावात कुलीनता आणि दुःख असेल तर ते कमी होते, त्याची निवृत्ती होते. नर्मदा जलाच्या सेवनाने व्याधींचा नाश होतो. म्हणजे थोडंसं नर्मदेचं बिंदू पाणी पिलं तर तुमच्या शरीरातले रोगराई नष्ट होते. धनद तीर्थात जो विद्यादान करतो तो सूर्यलोकात आरोग्याचा लाभ होऊन सिद्धीस जातो. मग कोणाला जे काय आपल्याला येतं ते विद्यादान पण तिथं द्यावी तर तो सूर्यलोकात जाईल, असा इथे हा धनद तीर्थ नावाचा महिमा आहे. आता इथं काय महत्त्वाचं या अध्यायामध्ये कुबेराचं पूजन आहे. कुबेर हा कोण आहे? देवांचा खजिनदार आहे कुबेर. त्याची कुबेर नगरी आहे. तर मग त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जर काही केलं तर तुम्हाला त्याचं पुण्य आहे. पंचामृताची आंघोळ, तुपाचा दिवा जरी साधा कुबेराला दाखवला तर तुम्हाला त्याचं पुण्यफल तिथे मिळणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. आता पुढचा अध्याय आहे मंगलेश्वर तीर्थ महात्म्य, अध्याय 30वा. श्री मार्कंडेय म्हणाले, हे राजेंद्रा, त्यानंतर संसारातील हितकामना पूर्ण होण्यासाठी, लोकांच्या हितासाठी भूमिपुत्राकडून स्थापित मंगलेश्वराची मनुष्याने यात्रा करावी. आता इथं भूमिपुत्र म्हणजे काही तिथला त्या जमिनीवरचा मालक नव्हे, तर ह्याला म्हणतात, मंगळाला म्हणतात भूमीचा पुत्र म्हणून आहे. तर त्याचं तिथं मंगळेश्वराची स्थापना आहे. मनुष्याने त्याची यात्रा तिथं करावी. मंगळाने चंद्रशेखर महादेवाला मोठ्या भक्तीने प्रसन्न केले होते. चतुर्दशी तिथीला भगवान शंकर मंगलेश्वर प्रगट होऊन म्हणाले, पुत्रा, तू उत्तम वर माग, मी तुला देईन. त्या मंगल म्हणाला, हे सर्व सुखकारी प्रभो, तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुमच्या अंगाच्या घामातून उत्पन्न असा मी ग्रहांच्या मध्यात राहावे अशी माझी इच्छा आहे. आपल्या कृपेने हे सदाशिव मला सर्व देवतांमध्ये पूज्यस्थान मिळावे. तुमच्या दर्शनाने आणि भाषणाने मी आज कृतार्थ झालो आहे. म्हणजे प्रत्येकानं आपल्या आपल्या नावानं पुढे स्वर लावला आहे आणि तेथे तीर्थ केलेलं आहे. आता मंगळ ग्रहाने मंगळाने तिथे शंकराची स्थापना केली, पूजन केलं आणि मग मंगळेश्वर रूपाने ते आले शंकर. बाबा काय पाहिजे वर माग. तर मग सांगितलं की तुमच्या घामापासून मी उत्पन्न झालेलो आहे, तर मी सगळ्या ग्रहांच्या मध्यात असावा मी. म्हणजे काय, माझ्या मागे पुढे बाकीचे ग्रह असावेत आणि माझं पूजन व्हावं सर्व देवतांमध्ये, हेच मी तुम्हाला मागतो आहे.
सांगितलं. हे देवा, या स्थानी माझ्या नावाने आपण स्थित राहावे. तथास्तु असे म्हणून शंकर अदृश्य झाले. महात्मा मंगलने शंकराची स्थापना करून मोठ्या भक्तीने पूजा केली. सर्व दुःख विनाशक असे मंगलेश्वर नामक शंकर येथे विराजमान आहेत. मग त्याने काय केलं, माझ्या नावाने तुम्ही इथं अदृश्य रूपात राहा म्हणून सांगितलं. मग इथं मंगलेश्वर नावाने शंकर आहेत. जो चतुर्थी मंगल व्रतात सपत्नीक ब्राह्मणाला दान देईल आणि प्रसन्न करेल, तो सांपत्तिक विद्वान वेदपाठी ब्राह्मणाचे पूजन करेल, व्रताच्या सांगतेस बैल, जोडी, गाय असं काही देईल, शिवाच्या निमित्ताने दान देईल, तर सपत्नीक भगवान शंकर त्याच्यावरती प्रसन्न होतील. तसं तुम्ही म्हणावं. म्हणजे काय, चतुर्थी मंगळ, ज्या दिवशी चतुर्थी आहे आणि मंगळवार आहे त्या दिवशी आपल्या सपत्नीक म्हणजे आपल्या बायकोचं ते तीर्थ करायचं, ब्राह्मणांना प्रसन्न करायचं, दान द्यायचं. आता शंकराचं आहे म्हणून बैल सांगितलं, बैल द्या, गाय द्या. मग त्यानंतर सपत्नीक म्हणजे पार्वतीचं शंकर माझ्यावर प्रसन्न होत असं मागायचं तिथं. हे पांडुपुत्रा, लाल रंगाची 2 वस्त्रे तसेच 2 बैल किंवा पांढरे व काळे असेही बैल द्यावे. छत्री, शय्या, लाल माळा, रक्तचंदन या सर्व वस्तू पवित्र अंतःकरणाने ब्राह्मणांना देणे योग्य आहे. उदार मनाने मनुष्याने तेथे कृष्ण पक्षाच्या चतुर्थीस अष्टमी तिथीला श्राद्ध केले पाहिजे. त्यामुळे राजन, पितर एक युगापर्यंत तृप्त होतात. या ठिकाणी पुण्यकर्मी केल्याने मंगळग्रहाची पीडा होत नाही. असा हा मंगलेश्वर तीर्थाचा महिमा पूर्ण झाला आहे. मग काय द्यायचं, लाल वस्त्र द्यायचं, लाल माळा द्यायच्या, बैल काळे पांढरे दिले चालतात. आणखीन छत्री, शय्या म्हणजे काय, आता गाद्या गिरद्या नाही हो, शय्या म्हणजे चादर, उशी, घोंगडी झोपायला, लाल रंगाच्या माळा, रक्तचंदन असं काही दिलं तरी चालतं. तर ते लाल मंगळासाठी लाल दान करतोच ना आपण, तर तो मंगळ ग्रह तुमच्यावरती प्रसिद्ध होईल. इवन मंगळवारी लाल कपडे नेसावे तरी पण त्या दिवस आपला चांगला जातो असं म्हटलं जातं. आपले हे जे रंग आहेत ते वारानुसार आहेत, प्रत्येक वारानुसार आपण ते वस्त्र नेसावे. तर काय अरिष्ट असेल तर ते टळून जाते असं लोक सांगतात किंवा शास्त्रात सांगतात. तर इथे हा अध्याय समाप्त झाला आहे. तर आपण एकंदरीत आता छोटे छोटे असल्यामुळे 6 अध्याय एका ठिकाणी आपण आता संपूर्ण केलेले आहेत. नर्मदे हर.